सर एक प्रश्न विचारू का? हो विचार. सर आपलं इंदू केअर फार्माचं जे नेटवर्किंग आहे ते पूर्ण देशभरामध्ये पसरलेलं आहे. त्याचबरोबर अनेक देशांमध्ये आपल्या प्रोडक्ट्सचं एक्सपोर्ट होत आहे. त्याच्यानंतर हजारो शेकडो लोक जे आपल्या कंपनीमध्ये काम करत आहेत त्यांना रोजगारही देत आहात. तर या आपल्या इंदू केअर फार्माची सुरुवात कशी झाली आणि जे हे वडिलांकडून आलेलं आहे की तुम्ही स्वतः, याबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायचं आहे. इंदू केअर हा मी सुरू केलेला व्यवसाय आहे. 1998 साली मी BMS झाल्यानंतर जेजूर येथे प्रॅक्टिसला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस केली. आयुर्वेदाबद्दल मला फार काही माहीत नव्हतं. पण 2003 साली मी ऍसिडिटी, गॅसेस, कॉन्स्टिपेशन आणि इंडायजेशन ह्या कंप्लेंटसाठी एक औषध बनवलं आणि त्याचं नाव ठेवलं साज. मी स्वतःच ते औषध बनवून रुग्णांना देत होतो. खरं तर इंदू केअर फार्मा किंवा अशी औषधाची कंपनी सुरू करणं हे माझ्या डोक्यातही नव्हतं. माझे कुटुंबीय, मी एक डॉक्टर म्हणून मिळणाऱ्या अर्थार्जनावरती आम्ही खूप समाधानी होतो. पण आम्ही साज सिरप बनवलं, रुग्णांना द्यायला लागलो. पेशंटला खूप चांगला फरक पडायला लागला. मग ते आम्ही रिकाम्या बाटल्यामध्ये भरून द्यायचो, त्याला लेबल नसायचं. डॉक्टर म्हणून मी कॅनमध्ये ओतून ते द्यायचो. पण मग अनेक पेशंट ते औषध मागायला यायला लागले. अनेक पेशंट येता येता कित्येक मेडिकल दुकानदार माझ्याकडे यायला लागले की डॉक्टर कुठे सर, तुमचं ते जे तुम्ही बाटलीत ऍसिडिटीचं औषध देता ते खूप गुणकारी आहे, ते आम्हाला द्याल का? आम्ही मेडिकलमध्ये ठेवून विकू. मग जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की मेडिकल स्टोअरमधून हे औषध विकण्यासाठी त्याला FDA ची परवानगी लागते. आणि म्हणून मग मी त्याचं लोन लायसन्सवरती, म्हणजे आर्को फार्मा म्हणून नासकापूरला, तिथे हे औषध बनवायला सुरुवात केली आणि मी रुग्णांना द्यायला लागलो. त्या औषधाचं नाव साज. आम्ही त्याची टॅगलाईन ठेवली, साज ऍसिडिटी का आयुर्वेदिक इलाज, फास्ट भी आणि लॉंग लास्ट भी. आणि मला सांगायला आनंद होतोय, जेजुरी सारख्या ठिकाणी जिथं कुठल्याही मेडिकल स्टोर्समध्ये आयुर्वेदिक औषध नसायचं, त्या जेजुरीमधून आज संपूर्ण भारतभर अनेक देशांमध्ये ही औषधं जातात. आज शेकडो लोकांना आपण रोजगार देऊ शकलो. मला सांगायला अभिमान आहे की गेल्याच वर्षी साज सिरपच्या आपण 2 कोटी बॉटल विकल्या आहेत आणि 2 कोटी बाटल्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. याची सुरुवात मात्र जेजुरीतून झाली. अत्यंत छोट्या प्रमाणामध्ये मी सुरुवातीला बनवत होते. 2005 मध्ये मी एक भाड्याची फॅक्टरी, बंद पडलेलं युनिट घेतलं आणि ते सुरू केलं. तिथे खूप चांगला फायदा झाला. औषध अनेक ठिकाणी मागणी वाढायला लागली आणि मग आम्ही इतरही औषधं बनवायला सुरुवात केली. 2007 साली मी स्वतःच्या जागेमध्ये आम्ही हा कारखाना हलवला आणि आज सांगायला अभिमान आहे की जेजुरी MIDC मध्ये जवळपास 3 लाख स्क्वेअर फूट मध्ये इंदू केअर 4 वेगवेगळ्या औषधांच्या माध्यमातून जवळपास 500 लोकांना रोजगार देत आहे. 18 देशांमध्ये ही औषध आपण निर्यात करतोय आणि संपूर्ण भारतभर या औषधांचा आपण विक्री करतो, वितरण करतो. आणि याची सुरुवात 25 वर्षापूर्वी जेजुरीतून साज ऍसिडिटी का आयुर्वेदिक इलाज या छोट्या औषधापासून सुरुवात झाली. त्यामुळं जगाच्या पाठीवरती तुम्हाला काही करायचं असलं तरी तुमची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात होते. कसलीही पार्श्वभूमी नसताना इंदू केअरच्या केवळ औषधांच्या गुणवत्तेवरती आणि ऑफकोर्स तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं आपली सगळी जी टीम आहे ती जी अथक परिश्रम करते, आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद असतील, आयुर्वेदामध्ये असलेली प्रचंड ताकद, याच्या माध्यमातून इंदू केअर आज खूप मोठा टप्पा गाठते. मला वाटतं की तुम्ही देखील अशी सुरुवात करू शकता.